यावेळी धरली होती आशा, युद्ध करिता झाली निराशा, श्रीराम सोडविना म्हणे। श्रीराम जय राम जय जय राम, राम कृष्ण हरी। नीलांबुज श्यामल कोमलांगं, सीता समारोपित पानो महासायक चारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं। भगवान श्री प्रभू रामचंद्रांना वंदन, संत श्रेष्ठ नाथ बाबांना गावबा काकांना वंदन, ग्रामदैवत हनुमंतरायाला वंदन, श्रोते सज्जनांना नमस्कार करून कथाभाग दोघांचा युद्ध चालू। युद्धाचा विषय आहे पित्या पुत्राचं युद्ध। प्रभू रामचंद्राचे चिरंजीव असणारे कुश आणि प्रभूचं युद्ध। आणि युद्धाचा नवलावा असा आहे की प्रभू रामचंद्रावर सोडलेले जे बाण आहेत ते बाण आणि प्रभूंनी सोडलेले बाण, प्रभूच्या बाणाने कुशाला काही होत नाही, निष्फळ ठरत आहे, कारण बापाचं ते हृदय आहे। पुत्रे मी सर्व गुणी, जिनावा हे बापा शिराणी, तव ते शारंग पाणी, आजी फळा आली। ज्ञानोबा सांगतात जसं पुत्रे मी सर्व गुणी, आपल्या बापाला असं वाटत असतं की आपलं पोरग आपल्याला त्यानं जिंकून घ्यावं, तसं प्रभू रामचंद्राला वाटत होतं। नाही तर काय करता येत नाही प्रभूला, पण प्रभू रामचंद्राचे बाण काही करत नाही। त्यावेळेस कुशजी बोलतात, काय म्हणतात ऐका। आम्ही म्हणतो क्षत्री श्रीराम, तव हा फिटला भ्रम, माधील यशाचा वीर धर्म याच परी कळला जे। कुशजी अतिशय खोचकपणे बोलायला लागलेले, काय म्हणतात, ऐकलंय आम्ही प्रभू रामचंद्रा, तुमचे जे बाण आहेत ना त्या बाणाचा प्रताप इथून माग पाठीमाग ऐकला होता। काय प्रताप होता, देखोने श्रीरामाचा बाण, महादेव घालिलो टांगण। ही प्रभू रामचंद्रा तुमच्या बाणाची ख्याती आहे, आतापर्यंत केलेला पराक्रम। तो बाण तुमचा का, तुमचा बाण जर त्या ठिकाणी रामबाण जर मुखामध्ये धरला, तो का म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा रे राम बाणे। ही बाणात ताकद, पण सगळे बाण माझ्यावर काहीच करू शकत नाही, पोचट आहे। कुशजी बोलू लागले, ऐसे कुश बोलता हसे आले श्री रघुनाथा, निकाक्ष श्री होशील आता, तरी हा बाण सांभाळी माझ्या परमात्मा मृदू स्वराने बोलायला लागले, काय म्हणतायत, अरे निका क्षत्रिय, कारण कोण लागतात, निके लागतात, आणि निके असतो वैष्णव निका सम्राट। वैष्णव निका असायला पाहिजे, क्षत्रिय सुद्धा निकाचा असायला पाहिजे, नाहीतर कबीरदासजी एका ठिकाणी म्हणतात, जन्नी जने तो भक्त जने या, दाता जने या शूर, नहीं तो बिचारी बांझ भली, आईच्या पोटातलं, आईच्या स्तनातलं जर निकलून दिला असतील तर माझा येणारा बाण तो सहन कर, प्रभू म्हणतात। बीजाक्षर जपोडी राजीवन येणे, व्याघ्रास्त्र सोडिले कोपे दारुणे, रे सिंहासन सोडोनित तक्षणे, व्याघ्रास्त्र ओघे निवारिले, युद्ध करत असताना
त्याने आपल्या धनुष्यावर एक बाण जोडला आणि त्या बाणावर व्याघ्र मंत्र त्या ठिकाणी म्हटले आणि व्याघ्र अस्त्र ज्या वेळेला सोडलं, रणाच्या ठिकाणी जिकडं पाहो तिकडे हिंस्र तोंड वाचलेले वाघ पळायला लागले. आता या वाघाचं निवारण करण्यासाठी काय करावं? कुशही तेवढाच निधडा वीर आहे. त्यांनी या वाघाचं निर्धारण करण्यासाठी, पळवण्यासाठी सिंहास्त्र जोडलं आणि व्याघ्र एका धनुष्यातून सुटलेला एक बाण अनेक बाणाची निर्मिती करत प्रसवत पुढे चाललेला होता. ते बाण कुशाच्या जवळ येऊ लागले, आलिंगन देऊ लागले आणि आलिंगन देऊन पिछे मोड परत प्रभू रामचंद्राच्या भात्यामध्ये येऊन थांबून लागले. श्रीरामासी करीती नमाना सभेचे ते परत कुशाचे भाती ते निगती. पित्या पुत्राचं युद्ध, नवलावाचं युद्ध चाललंय. इकडून कुशानं बाण जोडायचा आणि बाण सोडायचा. बाण सोडल्यावर काय नवलाव बाण यायचे प्रभू रामचंद्राच्या समोर उभा टाकायचे. काय म्हणायचे? जोडून आकर चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता, हरिसाली विनंती माझी पंढरी नाथा. माझ्या प्रभू रामचंद्राला दर्शन घ्यायचं, परत बाण निघायचे, कुशाच्या भात्यात प्रवेश करायचा. सोडी रामचंद्र तयाचे कुशास अलंकार, पुत्राचे शरण श्री रघुवीर ओवाळूने नमस्कारिते. प्रभू रामचंद्राने लगेच दुसरा बाण जोडायचा. देवदेवता युद्ध पाहण्यासाठी सज्ज झालेल्या होत्या. त्या रणभूमीच्या ठिकाणी असणारे उरीवर जे वीर होते रण पाहू लागले. कशा प्रकारे प्रभू रामचंद्राने सोडलेले बाण, इकडून बाण सुटला की त्या बाणाचं काय व्हायचं? अलंकार बनायचा. काही बाहुभूषणे म्हणत होते, काही कंठभूषण